चंद्रपूर शहरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। काल रात्री अवघ्या 2 तासात चंद्रपूर शहरात 120 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्याने पहाटेपर्यंत शहरातल्या अनेक सखल भागात पाणी शिरलं। पहाटे झोपेत असतानाच अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने एकच दाणादाण उडाली। रात्रीच्या पावसाने इरई धरणाचे 3 दरवाजे 0.25 मीटरने उघडण्यात आलेत। धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे इरई नदी दुथडी भरून वाहतेय। दरम्यान या पावसात शहरातल्या सुमित्रा नगर भागात घर कोसळून एक 1.5 वर्षाची मुलगी जखमी झाली आहे। गेले 4 महिने भीषण पाणी टंचाईला सामोरं जाणाऱ्या लातूरमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली। जिल्ह्यातल्या मांजरा, रेणा, जाना, घरणी, तावरजा, मुडगुळ या 7ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत। लातूरसह रेणापूर, शिरूर, अनंतपाळ, निलंगा या तालुक्यात जोरात पाऊस झालाय। अन्य तालुक्यात तो रिमझिम रूपात बरसतोय। उमरग्यातल्या दाळिंब सर्कलमध्ये अतिवृष्टी झाली आहे। इथे एकूण 148 मिलीमीटर पाऊस पडलाय, तर उमरगा तालुक्यात 75 मिलीमीटर पाऊस झालाय। पावसाने ओढ दिल्यानं जिल्ह्यातल्या पिकांवर संकट आलं होतं। सध्याचा पाऊस भीज पाऊस असल्यानं जमिनीत पाणी मुरत असून पिकांसाठी ते पोषक असल्याचं शेतकरी सांगतायत। पाण्यासाठी आसूसलेल्या लातूरात पावसानं जोरदार हजेरी लावली खरी, मात्र या पावसाच्या जोरानं जिल्ह्यातील उभी पिकं आडवी झाली आहेत। निलंगा तालुक्यातील अनेक गावातल्या पिकांना या पावसाचा फटका बसलाय। अंबुलगा निलंगा तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावात ओढ्याचं आणि मोठ्या नाल्याचं पाणी शिरल्यानं हातातोंडाशी आलेलं सोयाबीन आणि ज्वारीचं पीक वाहून गेलंय। तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याच्या प्रवाहात आडवी झालेली दिसून येत आहेत। याशिवाय जिल्ह्यातल्या गौर मसलगा, केदारपूर, काटेजवळगा, शिरोळ, वांजरवाडा, मदनसुरी, लिंबाळा, हाडोळी या गावात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यवतमाळमध्येही काल रात्री अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली। संततधार पावसाने घाटंजी तालुक्यातून वाहणाऱ्या वाघाडी नदीतील पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। नदी दुथडी भरून वाहतेय। गेल्याच आठवड्यात यवतमाळमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले होते। शहराला पाणी पुरवठा करणारे दोन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं यंदा यवतमाळच्या नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे। मुंबई, ठाण्यासह राज्यभरात पावसाचा जोर दिसून येतोय। नाशिकमध्येही पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातल्या पेठ, इगतपुरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वरमध्येही गेल्या 24 तासांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। मुसळधार पावसाने गंगापूर धरण तुडुंब भरलं असून धरणातून 1000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। धरणातून पाणी सोडल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पावसाने मुंबई नाशिक महामार्गावरही वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। सोलापुरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे। दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोटसह सोलापूर शहरात रात्रभर पावसाची बरसात होत होती। सकाळपासून मात्र हलक्या सरी कोसळतायत। संततधार पावसाने अक्कलकोट तालुक्यातील बादोले गाव तलावाचा बांध फुटला। बांधाचं पाणी शेतात वाहून गेल्यानं शेतीचं नुकसान झालंय, तर तलावातलं साठवलेलं पाणीही वाया जातंय। रायगड जिल्ह्यातल्या खोपोली, कर्जत, उरण, मुरुड परिसरात सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। सलग सुरू असलेल्या पावसाच्या सरींमुळे सखल भागात पाणी साचलेलं दिसून येत आहे। जिल्ह्यातल्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत। रविवार असल्यामुळे नागरिकांनी घरातच राहणं पसंत केलंय। सकाळपासूनच पावसाचा जोर वाढल्यानं रस्तेही ओस पडलेत।